कसं वाटतं तुका? भारी वाटतं, एकदम क्लास लोकेशन. अरे महाड बघा कसं हा. हा. त्याच्या माडावरती बसला ना तो माड बघा, बघू शकता. आता दाखवते बघा. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. मंडळी आज आम्ही एका जबरदस्त ठिकाणी जातो. आम्ही पहिल्यांदाच त्या ठिकाणी एक्सप्लोर करतलो. म्हणजे आम्ही पण असे व्हिडिओ वगैरे इन्स्टावरती बघितलेलो, पण आज एका सुंदर गावात जातलो. एक सुंदर वाडी असा तिकडे जातलो. फळेफोंडे वाडी असा काहीतरी नाव असा. इंग्लिशमध्ये FALYEE असा होता. YE असा होता. म्हणजे फळेफोंडे वाडी असं काहीतरी. फळेफोंडी वाडी, फळेफोंडे फळेफोंडे असंच सांगतो. जाऊन बघूया कसा. फळेफोंडे ना, फळेफोंडे. हां, तर फळेफोंडेवाडी बीच म्हणून असा काहीतरी असा. तर आम्ही तिकडे जातलो आणि बघूया. म्हणजे तुमका एका सुंदर गावाचं तर दर्शन होतालाच, पण त्या लोकेशन कुठे असं काय आमका माहित नाही. तर आम्ही आता फाइंड आउट करीत करीत जातलो. आम्ही नवीन शोधतो, कारण आम्ही सगळे बीच फिरलो आमच्या इकडचे, मालवण, वेंगुर्ला, आचरा त्या साईडचे वगैरे. मग आता आमका कळत नाही कुठच्या बीचला जायचं. तर आम्ही असं थोडासा सर्च मारून बघितलं, तर थोडा वेगळा भेटला म्हणून आम्ही तिकडे चाललो. तर बघूया आजचा ब्लॉग कसं होता. ब्लॉग कंटिन्यू बघा, तुमका नक्कीच मजा येतील. या तर चला, वेळ नको काढूया, बाहेर पडूया. वातावरण झाला पावसाचा. चला. गरम पण होता ना. हां, चला. चला. हेल्मेट घेतलो, मी पण घातले, त्याका पण हेल्मेट दिलेला असा. आणि आम्ही आता चाललो थळ कोंडुरा साईडला जातो ना. आता माहित नाही, मॅप लावून जाऊया. मॅप लावून निघतो. मस्त हेल्मेट घाल. आणि बाहेर पडूया. माझा होंडाचा हेल्मेट आहे बघा. माझा कसला? स्टील बर्ड. ही पण चांगलीच कंपनी. होंडाचा बरा, फक्त मोठा जाता माका. हा, ह्याचे जरा जास्त फीचर्स. माझ्याकडे गॉगल लावची गरज नाही. जाऊया आपण, बाहेर पडूया. चला, गाडी बाहेर काढून द्या, आपण जाऊया. चप्पल वगैरे घालूया आपली. मंडळी आम्ही घराकडून निघालो आणि ढग बघा काळे काळे झाले पूर्ण. म्हणजे आमका पाऊस पडतो आता, बारीक बारीक ठेप पडतात ना, वाटेतच पाऊस भेटतो. हे बघा काळे काळे कसं वातावरण झालं पूर्ण. तरी पण आम्ही चाललो फिरा. मंडळी येताना तर ढगच दिसत होते, पण आता आम्ही कुडामध्येच असतो. पण आता इकडे पाऊस पण भेटलो आमका. हा, पेट्रोल भरलो आणि बाहेर पडलो होतो, त्यात पाऊस गळा चालू झालो. आता वाटत ते पोंचो भेटले तर घेऊ गये. एक पोंचो म्हणजे तिकीट आहे, एक घेऊच लागतो. पण ढग पुढचे पांढरे माका वाटतं पुढे नसतो रे पाऊस. इकडे ऊन लागता. हो, आपण आता कंटिन्यू प्रवास करूया वेंगुर्ला रोडचा. आणि आपण इकडे मॅप लावलाय, कारण आपल्याला माहित नाहीये लोकेशन. इथून ना राईट हा, इथूनच राईट दाखवता. पिंगुई रोड तांबरी सेंटर करते. नाही, पुढून पुढून. सॉरी सॉरी सॉरी. मंडई प्रवास करत करत आपण इकडे येऊन पोहोचलो. फळेफोंडा समुद्र किनारा. इकडे गेट पण आहे. केळूशच्या इकडे आले बघा. हरिचरणगिरी. श्री क्षेत्र काय? हरिचरणगिरी मठ. हा, हरिचरणगिरी मठ. हे बघा. चला, आपण इकडून प्रवास करूया आता. मंडळी आपलं लोकेशन थोडंसं चुकलेलं असं. आपण कुठे गेलो बघा. हा, मॅप सांगू द्या बरोबर, पण माझा फोन काढून वेळ लागलो ना. लेफ्ट काय बोलत, आपण गाडी बाजूक घातलो. इकडे घरा वगैरे बघा, शेतनी. इकडचं वातावरण पण आहे बघा. आपण आता जाऊया. हा, यासाठी जास्त रतांब्याचं वास पण येतात. रतांब्यांचं म्हणजे कोकमचं वास. आपण बघूया आता आपलं रोड भेटता काय. गाडी जाऊची नाही बोलले. हा, गाडी जाऊची नाही. मी पण एक रील बघितली, त्यात गाडी जाऊची नाही, चालत जाऊचं लागतं. रतांब्याच पडली आहे सगळीकडे. टाइम बघा 2:46. येईपर्यंत बरोच वेळ झालो. इकडे एक स्टॉप असा, ते बसलो. बाकीचे मेंबर येऊचे आहेत. बाबू आणि सगळे त्यांची वाट बघतो, जाणव नाही पुढे. आणि कळना आणि आम्ही गेलो या साईड. घे बघा, जाऊचा वाटतं इकडच्या साईड. समुद्राचा आवाज येता, पण विचारल्याशिवाय कळायचा नाही. बस स्टॉप कुठचं तरी भेटलं, त्याच्यात बसलो मस्त. इकडे सुद्धा आहे बघा, कोकमचं बोललेलं नाही बघा, प्रोसेसिंग वरती या. याच्यापासून कोकम म्हणतात, नंतर पुढे रत्नामेंपासून बस. बघूया येतात किती वाजता. इकडे घरा बघा खाली आहेत लोकांची. हे बघा, अरे ना, थंड वाटतं ना. आता आमका लोकेशन करेक्ट कळाला. एवढं तर दृश्य बघा, समोर काय सुंदर झाडं आहेत बघा. पुलावरती थांबलोय, काही कमळाची सगळी हे होते बघा. काय भारी वाटतं, एक नंबर सीन.
क्लास लोकेशन कसला हा पुढे माडबू आयुष्यपत. इथे बस स्टॉप आहे आणि इथे गाडी लावल्यास हवा खाली जाईल बोर्ड लिहिलेला आहे. सो आपण गाडी कुठेतरी खाली पार्क करूया. जण आपल्यापासून खाली येतं खरी. फायनली आमका करेक्ट लोकेशन आता मिळाला. ती बघ गाडी गाडी लागेना नाही. गाडी मागे लाव. चला चला बघू शकता असा दृश्य. इल्यानंतर काय बघू भेटला बघा. सगळ्यात पहिला नियमांचं पालन करा कधी इलात तर. हे बघा समुद्रात भरती उधाण असताना कोणी समुद्रात आंघोळीसाठी जाऊ नये. हो सगळ्यात मोठा मेन नियम असा. बाकी तुम्ही कचरो वगैरे पसरू नको. हे बघा लाईफ जॅकेट्स वगैरे हे करा. आंघोळीसाठी जाताना लहान मुले ज्येष्ठ नागरिकांना विशेष काळजी घ्या. स्थानिक नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पर्यटकांनी गांभीर्याने पालन करावे. पर्यटकांना मद्यपान करून समुद्रात जाऊ नये. टाकाऊ खाद्यपदार्थ कागद व अन्य काही टाकू नये. याचं पालन करा नक्की. समजलं की नाही? हां रूल्स अँड रेग्युलेशन्स पहिले. ऊन नाही लागत जाऊया. छत्री विसरलो होती घेऊन येते. इले इले बघू शकताय मस्त नारळांची झाडं होती बघा अशी. आणि या साईडला वाटतं खाडी अपूर्ण असं होतो. हे बघा काय स्पॉट आहे बघा एक नंबर. या नारळाचं झाड बघा समजता. पिक्चर मध्ये वगैरे शूटिंग असतं पण असं पाणी याचं जवळ दाखवतं. जबरदस्त जबरदस्त. आणि या साईडला समुद्र आहे बघा इकडे. लोकेशन आहे क्लास माहिती आहे एक नंबर. इकडे तू मस्त इकडे पण काय किंग कोण कोण करू शकला पण इकडे कांदा वाना दिसायची नाही. करू शकतो. यस कसं वाटतं तुका? भारी वाटतं एकदम क्लास लोकेशन. अरे माड बघा कसा. त्याच्या माडावरती बसला ना तो माड बघा. बघू शकता आता दाखवते बघा कसं. इकडे पाणी एकदम कमी असा. रिस्की काही नाही. फक्त ही हाईट थोडीशी आहे एवढंच विषय आहे. ती गेली आपल्यासोबतची कोंडुऱ्यात. आपण आता इथे थोडं फिरूया आणि मग घरी जाऊया. दिव्या आणि बाकी सगळे दुसऱ्या बाजूच्या बीच वरती जातात. त्यांना एवढा आवडत नाही. ठीक आहे आपण फिरूया जाऊया. आपण तिकडे दगडात जातो ना. नंतर बघूया जरा ऊन कमी झाला काय. मस्त वाटतं शांत व्हायचं. आपण आता थोडासा पुढे जातो. इकडनं त्यासाठी जाऊ मिळायचं नाही वाटतं पाणी या. होय होय हे बघा इकडनं क्रॉस करून नाही भेटत आपला. जाऊ शकतो पण ते पाण्यातून जाऊचं लागतं त्याला. तिथून जातो नाही इथून. पूर्ण समुद्र किनारो रिकामी आहे. कोणच नाही. एक माणूस पण नाही इकडे. अख्खं पूर्ण बीच रिकामी आहे. क्वचित जसे बीच सध्या तुमका रिकामी बघूक मिळतं. त्यापैकी एक ह्यो असा पळये फोंडा. उधाण उधाण हे बघा पूर्ण समुद्र किनारो रिकामी आहे. कोणीच नाही या बीच वरती. आणि समुद्रात उधाण इल्लेलं असं बघू शकताय. पाणी आज जरा जास्तच उसळतं जोरदार. कारण वारे चालू होत पावसाळी वातावरणामुळे. आता आपण खडकांच्या जवळ येलो. जी खडका लांब होती ना आपण त्यांच्या करेक्ट जवळ असतो. हे बघा वर जातो बघूया वरना व्ह्यू कसं दिसता. भारी आहे ना. पाहिले कशा झाड आहे. इकडे तुम्ही मस्त खडकांवरती येऊन बसाक शकताय. आणि वरना तुमका नजारा दाखवतो एकदम भारी आहे. पाठी मोठं डोंगर आहे आणि समोर असा आहे बघा. भारी वाटतं ना शांत. आता आम्ही खाई इलो बघा. मग त्या साईडला होतो तिकडे समुद्राच्या. आता इकडे खाडी टाईप असा. आणि इकडे तुम्ही आंघोळ वगैरे सुद्धा करू शकता. पाणी पण एकदम कमी आहे मस्त. या तर बसलं व्हायचं पाय जरा सुळागतात माझे. कसं वाटतं हा पाण्यात पाय उडून बसला. अच्छा हे बघा मस्त पूर्ण अशी त्या साईडला खाडी टाईप असा. इकडनं पण थोडा पाणी गेला. इकडे तर उसाळतात समुद्र. आता आम्ही निघतलो. टाइम किती झालो बघूया. 4:07 झाली. खूप वेळ झालो ना. हो चल ना घरी जायला
सगळ्यांचा एकच विषय हा खै रावता मंडळी या सकाळी 9:30-10 वाजता आमच्या घराकडे येतात आणि संध्याकाळी 5:30 वाजता घरात जाता. पगार सांग माझं सोडून तू. पगार नको, पगार रिव्हील करतो नसता. मंडळी काही गोष्टींवर कधीतरी ना उत्तर देत बसण्यापेक्षा काहीतरी अचीव करायचं आणि मग त्याच्यातनंच उत्तर द्यायचा असा काहीतरी माझ्या मनात असतं दर टायमात. तर तसंच विषय असा खूप जण काय बोलत असतात आणि आपण लक्ष द्यायचं नाही, आपण आपलं काम करायचं मस्त. आम्ही मस्त मनासारखे आयुष्य जगतो, ह्यापेक्षा मोठी गोष्ट कायच नाही. तुम्ही मग किती हजाराची करोडोंची नोकरी करा पण असं आयुष्य कोकण जगणं बघणं खूप वेगवेगळ्या गोष्टी असत. आम्ही खरोखरच कोकण जगतो मनापासून स्वतःच्या आवडीचं काम करून. तर खूप चांगलं वाटतं. तुला कसं वाटतं? मस्त वाटतं. कोकण जगणं बघणं खूप वेगळ्या गोष्टी आहेत ना. हा ना, कामात कुठेतरी गेलो तर सुट्टी पण भेटली नसती आपल्या. Yes. येवा कोक आणि इतके बीच आपण फिरलोच नसतो. मेन Yes. म्हणजे 2 दिवसात सुट्टी गेलो असतो तर कुठेतरी घरातल्यांसोबत राहिलो असतो, नाही तर कधीतरी फिराक गेलो असतो. पण आपली म्हणजे आपण जे काम करतो ना ते फिराक पण भेटतं आणि शांती पण भेटतं म्हणा. आणि याचा सगळ्यात जास्त मोठं श्रेय तर तुमकाच जातं, कारण तुम्ही सपोर्ट केलात म्हणा आम्ही इथपर्यंत अचीव करू शकलो आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवू शकलो. तर खूप चांगलं वाटतं. तुमचा सपोर्ट नेहमी आपल्यासोबत असंच राहते. आता काय नाही, आता आपण निघतो इकडनं थोड्या वेळानंतर. आणि राहुलो ह्याचो मंडई प्रश्न तर बरेच जण म्हणतात की लग्नाच्या अगोदरच तुमच्या घराकडे राहतं वगैरे काय. तर मेन गोष्ट आहे संध्याकाळनंतर घराकच जातं. सकाळी 9 ते जसं की बोलले 9:30-10पर्यंत येतात आणि संध्याकाळी 5-5:30पर्यंत निघता. आणि आम्ही तर कोकणात राहतो. कोणाचे आई वडील असे बिना लग्नाचे रवाक देतले तुम्हीच सांगा काय गो. कॉमन सेन्स तर आता काय नाही, आता निघूया थोड्या वेळानंतर. बघूया खय फिरता तुमका दाखवते. आता झालं विधलं हवान जाशीत तडे पाणी यात ना. पाणी वाढताला तडे पाणी नाही वाढत. फोन वॉटरप्रूफ नाही आहे तुझं. फायनली जिकडनं आपण एंटर केलो आपण तिकडे आता येलो, या साईडने येलेलो आहे बघा. तर आता आपण चाललो घरात. तर तुम्ही इलात तर नक्की या, व्हिजिट करा आणि बघा या सुंदर बीच आमच्या कोकणातला सिंधुदुर्गमधला. तर आता गाडीकडे आणि नियमांचं पालन मात्र नक्की करा. पाण्यात जाऊ नको, तुझ्याचकडे. चला निघूया, आता वेळ लागतो घरात पोहोचा, तासभर तरी होयो. चला.